नमस्कार, मी सपना आणि सपनास केक्स अँड रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर आज आपण नानकटाईची रेसिपी बघणार आहोत। तर चला मग बघूया साहित्य। 50 ग्रॅम बेसन, 50 ग्रॅम पिठी साखर, 50 ग्रॅम मैदा, सजावटीसाठी पिस्ता, 50 ग्रॅम तूप। आता एका बाउलमध्ये 50 ग्रॅम तूप घेतलेला आहे। त्यात आपल्याला पिठी साखर टाकायची आहे। हे दोघं मिश्रण व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। मिश्रण पूर्णपणे फ्लफी होईपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे। बघा, पूर्णपणे हे मिश्रण फ्लफी होईपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे। मिश्रण पूर्णपणे आता फेटून झालेलं आहे। त्यामध्ये बेसन टाकायचं आहे, मैदा टाकायचा आहे, चिमूटभर वेलची पावडर टाकायची आहे, चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून एक गोळा तयार होईल। पूर्णपणे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपण आता याचा एक जाडसर असा गोळा तयार करून घेणार आहोत। मग तुम्ही बघा, व्यवस्थित असं आपण सर्व एकत्र करून गोळा तयार करून घेतलेला आहे। आता आपल्याला एक ट्रे घ्यायचा आहे। त्यावर आपल्याला बटर पेपर ठेवून त्यावर एक साचा ठेवायचा आहे। जो आकाराचा तुम्हाला मोल्ड हवा असेल त्या मोल्डमध्ये हे पीठ ठेवून व्यवस्थित अशा आपल्याला नानकटाई बनवून घ्यायची आहे। बघा, किती छान अशी नानकटाई तयार झालेली आहे। अशाच प्रकारे आपण सर्व नानकटाई इथे तयार करून घेणार आहोत। तुमच्याजवळ जो डिझाईनचा साचा असेल त्या साच्यामध्ये टाकून तुम्ही हे नानकटाई बनवू शकता। माझ्याकडे स्टार शेपमध्ये आहे, तर मी स्टार शेपमध्ये अशा नानकटाई इथे बनवून घेतलेल्या आहे। आता सर्व नानकटाई इथे माझ्या तयार झालेल्या आहे। आपल्याला आता यावर डेकोरेशन करायचं आहे। डेकोरेशनसाठी मी इथे पिस्त्याचे काप केलेले आहे आणि सर्व नानकटाईवर आपण पिस्त्याचे काप लावून घेणार आहोत। आता आपण OTGला प्रीहीट करून ठेवलेला आहे। नानकटाई आता आपल्याला ओव्हनमध्ये ठेवायचं आहे आणि 150 डिग्रीवर आपल्याला 10 मिनिटासाठी नानकटाई सेट व्हायला ठेवायची आहे। 10 मिनिटानंतर आपली नानकटाई इथे तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता, आपली नानकटाई इथे पूर्णपणे तयार झालेली आहे। मी आता तुम्हाला तोडून दाखवते। बघा, खूपच क्रंची अशी नानकटाई आपली इथे बनून झालेली आहे। थँक्स फॉर वॉचिंग। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।